आज नागपूर जाऊन माझ्यासोबत असं काही झालं की तुम्ही अंदाज पण नाही लावू शकत. नमस्कार मंडळी, मी आशु. स्वागत है तुमचं अशा वेगळ्या दुनिया जिंदगी में. भाई सब कुछ कर लिया, अब सिर्फ अटेम्प्ट देने बाकी है, वो भी किसके पेपर के. आता मला तेच द्यायचं होतं, त्यासाठी मी रेडी होत होती, पण एक्सपेक्टेशन ठेवते एवढे हाय लेवलचे आणि होते माझ्यासोबत एवढं छोटंसं, आणि माझ्या आयुष्यात तर माझं काम पण नाही झालं, ते तर वेगळीच गोष्ट आहे. आता रेडी होण्याच्या चक्करच्यात म्हटलं लेट होऊन जाईल, पण आई पण मला बोलली फक्त एक वेळा पुन्हा विचार, पेपर पण कॅन्सल व्हायला वेळ नाही लावणार. मी म्हटलं असं काय केल्याच्या आधी मी निघूनच जाते. अंमलदारीन तर होतीच होती, आता तर आजीबाई पण झाली, आणि पागलखाना चौक तर पहा, काही ये चौक मेरे लिए तो नाही था. आता माझ्या घरचे तर हेच म्हणणार आहे की बाई तुझ्यासाठी होता. फायनली किती कष्ट करून काय काय करून मी सेंटरवर पोहोचलेली आहे, तुम्हाला सांगू शकत नाही. एवढी भूक लागली होती ना की आईने मला टिफिन दिला होता, ते सुद्धा खायची मला इथे लाज होत होती, कारण की इतके लोक होते. एवढी लाज जर मला अभ्यासाबाबतीत आली असते ना, पक्का सांगते काही ना काही आतापर्यंत बनवूनच गेली असती. फायनली पेपर झाला आणि निघालो. एवढे कष्ट केल्यानंतर पेपर कसा गेला हे तर तुम्ही विचारूच नका. आणि मग एवढ्या गरमीत आम्हाला जर बस भेटली तर ते तर नशीबच समजू आम्ही. काही झालं तरी फॅशनने गेली पाहिजे. चला भेटू.